विठ्ठल 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 पुंडलिक वरद हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज म्हणतात ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनू. ज्ञानाची व्याख्या करत असताना ज्या ज्ञानेश्वरीमध्ये जे ज्ञान सांगितलंय मला ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा ना, आता या माईक मधून ज्या लहरी निघतायत आवाजाच्या, साऊंड ज्याला वेव्स आपण म्हणतो, ज्ञानोबारायांनी या साऊंड वेव्स कशा निघतात, कारण याला लाईटची जोड दिलेली आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी वर्णन केलंय की जर पाण्याला जर विशिष्ट गती दिली तर त्या पाण्यामधून आपल्याला वीज निर्मिती करता येते. हे ज्ञानोबारायांचं ज्ञान आहे. ज्ञानोबाराय म्हणतायत उदकाचे नि आवेशे लख लखित तेज दिसे तया तेजा माझे असे सलिल काही. हो, न्यूटनने ग्रॅव्हिटीचा सिद्धांत मांडला. न्यूटनचा सिद्धांत होता की जर एखादी वस्तू जर आपण हवेमध्ये फेकली तर ती खाली पृथ्वीवर पडते. का तर या पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ग्रॅव्हिटी आहे. ज्ञानोबारायांनी हा सिद्धांत मांडताना सांगितलं फळलिया थरुची शाखा सहजची भूमिसी उतरे देखा तैसे जीव मात्र आशेखा खालावती ते. महाराज म्हणतायत झाडाला आलेलं फळ ते वर जाणार नाही तर ते परिपक्व झालं की जमिनीवर पडेल, कारण या पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. ज्ञानोबारायांचं विज्ञान अजून पुढे जर आपल्याला पाहायचं झालं तर ज्ञानोबाराय वर्णन करतायत. ज्ञानोबारांची एक ओवी फार सुंदर आहे की अभ्यासाचे बळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली एके. ज्ञानोबाराय म्हणतायत जर अभ्यास केला तर त्या अभ्यासाच्या जीवावर आपल्याला अंतराळामध्ये गतिमान होता येतं. साध्य करिता सायास असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तू कामने कारण अभ्यास तू कामने असाध्य ते साध्य करीती सायास असाध्य ते साध्य करीती सायास कारण अभ्यास तू कामने कारण अभ्यास तू कामने तू कामने. महाराज म्हणतात असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. ज्ञानोबारांची ती ओवी सुद्धा तेच सांगते अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे. जर अभ्यास केला तर तुम्हाला अंतराळामध्ये गतिमान होता येईल, हा ज्ञानोबारांचा सिद्धांत आहे. ज्ञानोबाराय एका ओवीमध्ये ज्ञानोबारांचं ज्ञान सांगत असताना एक रासायनिक प्रक्रिया सांगतात. ज्ञानोबाराय वर्णन करतायत मात्रेचे नि मापे जैसे दिव्य औषध घापे तैसे कथिलाचे की जे रूपे रस भावनी. ज्ञानोबाराय रासायनिक प्रक्रिया आपल्या ओवीमधून सांगतायत की मात्रेचे नि मापे, दोन वस्तू जर एका विशिष्ट मात्रेमध्ये जर घेतल्या तर त्याचं एक दिव्य औषध तयार होतं. तसं ज्ञानोबाराय वर्णन करतायत तैसे कथिलाचे की जे रूपे रस भावनी. महाराज म्हणतायत कथिल म्हणजे या टाळामध्ये असणारा कास्य धातू, या कास्य धातूवर जर प्रक्रिया केली तर त्याच्यामधून चांदी वेगळी काढता येते. हे ज्ञानोबारांचं ज्ञान सांगतं. अजून एक ओवी फक्त तुमच्या समोर मांडतो. ज्ञानोबारांचं आणि विज्ञान किती प्रगत आहे. मला ज्ञान सांगायचंय ज्ञानेश्वरी मधलं, बरं का. ज्ञानोबाराय वर्णन करतायत की या जीवाचा आईच्या उदरामध्ये गर्भधारणा कशी होते हे ज्ञानोबाराय त्या ज्ञानेश्वरीच्या एका ओवीमध्ये सांगतायत. ज्ञानोबाराय वर्णन करतायत की शुक्र शोणिताचा सांधा मिळता पाचाचा तव बांधा प्रकृती असदा जन्मने हे. बघा ज्ञानोबारायांचं विज्ञान कुठे आहे. ज्ञानोबाराय म्हणतात शुक्र जंतू आणि शोणित पेशी ज्या वेळेला आईच्या बीजांडामध्ये एकत्र येतात त्यावेळेला या मनुष्य देहाची निर्मिती होते. पण मला एक शब्द त्याच्या पुढचा सांगायचा आहे. काय सांगायचं आहे तर ज्ञानोबाराय त्याच्या पुढे वर्णन करतात मिळता पाचाचा तव बांधा, म्हणजे या देहाची निर्मिती होण्यासाठी पंचतत्वाचा आधार लागतो, त्याशिवाय निर्मिती होत नाही. हे ज्ञानोबारायांचं विज्ञान आहे, हे ज्ञानोबारायांचं ज्ञान आहे. असं अगाध ज्ञान त्या ज्ञानेश्वरीमध्ये भरलेलं आहे. म्हणून मी अनेक तरुणांना कीर्तनामध्ये एकच सांगत असतो, तिला फक्त पोथीमधून समजू नका, तर त्याच्यामध्ये एवढं काही अगाध ज्ञान आहे की या विश्वामध्ये जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाला, हो त्या ज्ञानाला जर ज्ञानेश्वरी जर वाचली तर अजून भर पडल्याशिवाय राहणार नाही. एवढं अगाध वाच ज्ञानेश्वरी भाव धरोनिया वाच ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी भाव धरोनी
वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. त्या ज्ञानेश्वरीवर ज्याने भाव धरून जर ती वाचली, कारण त्या ज्ञानेश्वरीला वरच असा आहे की ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेसी. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. आज कित्येक मुलं आपण पाहतोय आळंदी सारख्या ठिकाणी येऊन आणि ज्ञान ग्रहण करतायत. अहो त्याच्याही पुढचं उदाहरण जर सांगायचं झालं, आमच्या परिसरामध्ये एका व्यक्तीला ज्ञानेश्वरी वाचता येतच नव्हतं त्याला, पण पारायण चालू झाले की बोट फिरवायचा. काय त्या परमात्म्याची कृपा झाली, त्या ज्ञानेश्वरीची कृपा झाली आणि त्या व्यक्तिमत्वाने ज्ञानेश्वरी वाचायला त्याला येऊ लागली. वाचता वाचता प्रवचन करू लागले आणि प्रवचन करता करता एक दिवस प्रवचन पूर्ण झालं, पुंडलिक वरदा म्हटलं आणि त्या ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवलं आणि आपला देह त्याग केला. अशी माणसं जन्माला येतात. एवढी त्या ज्ञानेश्वरीची कृपा आहे. कारण ज्ञान होय मुढा असं ज्ञान त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून आम्ही ती ज्ञानेश्वरी काय केली पाहिजे तर आमच्या आणि अंतःकरणात साठवून ठेवली पाहिजे, उतरवली पाहिजे. आणि म्हणून ज्ञानाची व्याख्या सांगत असताना या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू. आता याचा अर्थ एवढाच आहे फक्त. ज्ञान कशाला म्हटलेलं आहे? ब्रह्मी भोग ब्रह्मतनू. हे जे काही आपलं शरीर आहे, या शरीराला, कारण तुम्ही म्हणाल ब्रह्मतनू कसं म्हणता येईल बरं? ब्रह्मतनू म्हणता कसा येईल? कारण या शरीराला आमच्या संतांनी उपमा देत असताना सांगितलंय शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायसे. हे शरीर एवढं अपवित्र आहे, परंतु तेच तुकोबाराय त्याच अभंगाच्या एका चरणामध्ये सांगतायत शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म, शरीर उत्तम लागले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. एका बाजूला शरीर वाईट आहे, एका बाजूला शरीर चांगलं आहे. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हा जो देह आहे, ही जी काया आहे ती ब्रह्मीभूत होते. पण कधी? ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. ही जी काया आहे ती ब्रह्मीभूत होत असते, पण कधी? कीर्तनामध्ये, नामस्मरणामध्ये. म्हणजे नामस्मरण करून या देहाला काय बनवायचंय तर महाराज म्हणतात की ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू. या देहाला पवित्र करायचंय आणि ज्या ब्रह्म्यापासून याची निर्मिती झाली त्याच ब्रह्म्याला अर्पण करायची आहे. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू असा याचा अर्थ आहे. आणि म्हणूनच ज्ञानाची व्याख्या करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितली की या देहाला कीर्तनामध्ये, भजनामध्ये आणि पवित्र करायचंय, ब्रह्मीभूत करायचंय आणि ब्रह्मीभूत झालेली काया ब्रह्म्याला अर्पण करणं, या नाम जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ज्ञान. आणि मग अशा ज्ञानाची व्याख्या तुकोबारायांनी या ठिकाणी वर्णन केली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतायत की भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनू. तिन्हींचा अर्थ आपल्याला सांगितला की भक्ती म्हणजे काय तर नमन, वैराग्य म्हणजे काय तर त्याग, आणि ज्ञान म्हणजे काय तर ब्रह्मीभूत झालेली काया ब्रह्म्याला अर्पण करणे. पण या सगळ्या गोष्टींच्यासाठी एका गोष्टीची गरज आहे. नम्रता अंगी यायला सुद्धा देहावर निराश व्हावं तरच नम्रता येईल. दुसरी गोष्ट ते म्हणजे वैराग्य जरी यायचं झालं तरी सुद्धा या देहावर निराश व्हावं लागेल, तर वैराग्य निर्माण होईल. तिसरी गोष्ट, या देहाला ब्रह्मीभूत करायचं जरी झालं तरी सुद्धा या देहावर आम्हाला निराश व्हावं लागेल. अभंगाच्या दुसऱ्या चरणात देहाच्या निराशे पाविजया ठाया, देहाच्या पाविजया ठाया, देहाच्या निराशे पाविजोया ठाया, देहाच्या निराशे
पाविजो या ठाया देहाच्या निरासे पाविजया ठाया देहाच्या निरासे पाविजया ठाया देहाच्या निराशे पाविजो या ठाया देहाच्या निराशे पाविजो या ठाया माझी ऐसी काया जवनो हे माझी ऐसी काया जवनो हे देहाच्या निराशे पाविजो या ठाया देहाच्या निराशे पाविजो या ठाया पाविजो या ठाया पाविजो या ठाया देहाच्या निरासे पाविजे या ठाया. महाराज म्हणतायत जोपर्यंत देहाचा निराश होत नाही, पहिल्या कडव्यामध्ये ज्याप्रमाणे सांगितलं की भक्ती ते नमन म्हणजे नम्रता अंगी येण्यासाठी सुद्धा देहावर निराश व्हावं लागेल. बघा ना, आता बरीच मंडळी आपली अशाला पाहायला मिळते हो की अगदी कीर्तनकार सुद्धा मंडळी पाहतो आपण की दुसऱ्याच्या चरणावर वाकायला फार कष्ट लागतायत, म्हणून नमस्कार करण्याची पद्धत सुद्धा बदलत चालली बरं का. चरणावर डोकं का ठेवायची मंडळी? आमची मंडळी चरणावर डोकं यासाठी ठेवायची की त्या चरणाचे रजकण आमच्या मस्तकाला लागल्यानंतर नाही का, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, यासाठी चरणावर नतमस्तक होतोय आम्ही. पण जर आता पद्धत बदलली, फक्त मध्ये हात ठेवायचा, तिकडनं पाय आणि इकडनं डोकं, जसं लाईटचं कनेक्शन आपण कन्वर्ट करतो त्याप्रमाणे दर्शन घेतलं तर नाही ना. म्हणजे नम्रता अंगी येण्यासाठी सुद्धा देहावर निराश व्हावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे की वैराग्य निर्माण होण्यासाठी सुद्धा आम्हाला त्याग घडला पाहिजे, त्यासाठी सुद्धा देहावर आम्हाला निराश व्हावं लागेल. आमच्या संतांची उदाहरणं आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला कळेल. आणि तिसरं सांगतायत की ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनू, हा देह त्या भगवंताला अर्पण करण्यासाठी आम्हाला देहावर निराशच व्हावं लागेल. हो, परंतु आमच्या देहावर प्रेम किती आहे बरं. जे चेहऱ्यावर एक सुद्धा डाग येता कामा नये, एवढं आमचं त्या देहावर काय आहे? प्रेम आहे. हो, आणि म्हणून एवढं प्रेम त्या देहावर आमचं आहे, तर आम्ही निराश कधी होणार बरं? या देहाविषयी असणारं प्रेम हे ज्या वेळेला आम्ही बाजूला काढू, आमच्या एका संतांनी तुकोबारायांनीच एका अभंगामध्ये सांगितलं, देहावरचं असणारं प्रेम, संसारावरचं असणारं प्रेम, हे प्रेम ज्या दिवशी आम्ही भगवंतावर लावू त्या दिवशी खरी भक्ती घडेल. महाराज म्हणतायत की देवाला आवडणारी भक्ती कोणती आहे? तर संकल्पावी माया संसाराची. संसारावर जेवढं प्रेम करतो ते प्रेम भगवंतावर लावणं, आणि देवाला तीच भक्ती आवडते. पण झालंय काय, आम्ही आमच्या पद्धतीने भक्ती करतोय. देवाला काय आवडतं ते जर दिलं तर भक्ती घडेल. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताला आवडतो तो नामाचा उच्चार, आणि म्हणून भक्ती करत असताना आम्ही या गोष्टीचा विचार केला पाहिजे, देवाला काय आवडतं, आम्हाला काय आवडतं याचा विचार. आमच्या आवडीनिवडी फार वेगळ्या आहेत, आणि म्हणून देहावर जोपर्यंत निराश होत नाही तोपर्यंत आम्हाला भक्ती घडत नाही. आणि म्हणून महाराज वर्णन करतायत, देहाच्या निरासे पाविजे या ठाया माझी ऐसी काया जवनो हे. आणि जोपर्यंत या देहावर आम्ही निराश होत नाही तोपर्यंत आणि आम्हाला ती भक्ती घडणार नाही. म्हणून महाराज या ठिकाणी वर्णन करतायत की यासाठी तिन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. ज्ञान सुद्धा पाहिजे, ज्ञान सुद्धा पाहिजे, वैराग्य सुद्धा पाहिजे, आणि भक्ती सुद्धा पाहिजे. तिन्ही गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतील त्यावेळेला खरा परमार्थ आम्हाला घडेल. आणि म्हणून त्याच्यासाठी एक सुंदर असा दृष्टांत महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये देतात. अग्निधान्य झाल्या घडे पाप, उदक अग्निधान्य झाल्या घडे पाप, उदकाग्निधान झालं घडे पाप, उदकाग्निधान झालं घडे पाप, उदक अग्निधान्य झाल्या घडे पाप,
उदक अग्निदान झाल्या घडे पाप उदकाग्निधान झालं घडे पाप उदकाग्निधान झालं घडे पाप एका विन एक कामान एका विन एक कामान देहाच्या निराचे पावी जे या ठाया देहाच्या निराचे पावी जे या ठाया हे देहाच्या निरासन पावी जया ठाया वा वा. देहाच्या निरास पावी जया ठाया ठाया आणि म्हणून महाराज या ठिकाणी एक सुंदर दृष्टांत देत आहेत की ज्याप्रमाणे जर स्वयंपाक बनवायचा आहे तर उदक पाहिजे, पाणी पाहिजे, अग्नी पाहिजे आणि धान्य पाहिजे. जर पाणी आहे, धान्य आहे आणि अग्नी नसेल तर स्वयंपाक बनवता येत नाही. त्याचप्रमाणे आणि भक्ती जर परमार्थ जर करायचा असेल तर भक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि वैराग्य पाहिजे. या तिन्ही गोष्टींची सांगड एका वेळेला बसेल त्यावेळेला खरोखर आम्हाला परमार्थ घडेल, त्यावेळेला खरोखर भगवंताची प्राप्ती आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विण एक कामा नाही. जर ज्ञान आहे परंतु वैराग्य नाही, भक्ती नाही, महाराज म्हणतायत जमणार नाही. वैराग्य आहे परंतु ज्ञान नाहीये, जमणार नाही. कारण ज्ञान नसेल तर केलेली भक्ती ही अज्ञानामध्ये जमा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अज्ञानाने केलेली भक्ती भगवंताला एक वेळ भोळी भक्ती भगवंताला चालेल परंतु ज्या भक्तीमध्ये आणि नको त्या गोष्टींचा अंतर्भाव आहे ती भक्ती भगवंताला चालत नाही. कारण भक्ताला थोडासा जरी अभिमान झाला तरी तो देवाला सहन होत नाही. थोडा जरी अभिमान तिळभर जरी होय अभिमान देवा मेरू त्या समान भार देवा. आणि म्हणून ज्ञान नसेल तरी चालणार नाही. ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे आणि भक्ती सुद्धा पाहिजे. या तिन्ही गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात, तिन्ही गोष्टींची सांगड होते, तेव्हा महाराज म्हणतायत की देहाच्या निरासे पाविजे या ठाया माझी ऐशी काया जवन होहे. आणि म्हणून स्वयंपाक करायचा आहे ते तिन्ही गोष्टी पाहिजेत, परमार्थ करायचा असेल तर तिन्ही गोष्टी पाहिजेत. नुसता फक्त बडबडीचा परमार्थ करून चालत नाही. आणि म्हणून त्यासाठी काय करावं लागेल तर भगवंताचं सतत चिंतन, भगवंताचं सतत नामस्मरण. त्या भगवंताची भक्ती जर करायची असेल तर हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. एकदा सर्वांनी त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय. विठोबा रखुमाई रखुमाई 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई धुंडली कवरधारी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरासे पाविजे या ठाया माझी ऐसी काया जवनो हे. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विण एक कामा नये. देहाच्या निरासे पाविजे या ठाया माझी ऐसी काया जवनो हे. आणि म्हणून तुकोबरायांना या आणि कलियुगामध्ये आणि वावरत असताना तुकोबरायांना अनेक परमार्थाची ढोंग करणारी मंडळी तुकोबरायांच्या निदर्शनामध्ये आली असणार. आणि म्हणूनच अगदी आमचा परमार्थ अगदी उत्तुंग शिखरावर पोहोचलेला आहे अशी मंडळी तुकोबरायांना भेटली असणार. आणि म्हणूनच त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणा किंवा त्यांचा परमार्थ जागेवर आणण्यासाठी तुकोबरायांनी आणि या ठिकाणी जो तुकोबरायांचा अनुभव आहे तो शेवटच्या चरणामध्ये वर्णन केलेला आहे. गमने माझा केली ते चाचणी
तुका म्हणे मज केली ते चाचणी तुका मने माझा केली ते चाचणी तुका मने माझा केली ते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निराशे पाविजे अठाया देहाच्या निराशे पाविजे अठाया बडबडीची वाणी अथवा सत्य बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निरासे पाविजे आठाया देहाच्या निरासे पाविजे आठाया माझी ऐसी काया जवान वा वा जय हो. माझी ऐसी काया माझी ऐसी काया माझी ऐसी काया माझी ऐसी काया वा वा जय हो. काया ना रदी माझी ऐसी काया आया माझी ऐसे माझी ऐसी काया जबनो है माझी ऐसी काया जबनो है देहाच्या निराशे पाविजे अठाया देहाच्या निराशे पाविजे अठाया पाविजो आठाया पाविजो आठाया. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा वर्णन करतायत की तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. कारण कलियुगामध्ये आणि बडबडीचा परमार्थ तुकोबाराने निदर्शनात आला असेल. कारण का तर बऱ्याच माणसांचा परमार्थ कमी आणि बोलणं फार जास्त असतं. आमच्या संतांनी सांगितलंय बोलायचं जरी असेल तरी त्या परमात्म्याचं नामस्मरण बोलावं. एक बोल सुस्पष्ट बोलावा बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे करावा विठ्ठल जीव भावे येणे सोसे मन झाले आव भरी येणे सोसे मन झाले आव भरी येणे सोसे मन झाले आव भरी
येणे सोसे मन झाले हाव भरी येणे सोसे मन झाले हाव भरी येणे सोसे मन झाले हाव भरी येणे सोसे मन झाले हाव भरी येणे सोसे मन झाले हाव भरी. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. कारण बऱ्याच मंडळीचा परमार्थ असा असतो, फक्त बोलण्यापुरता मर्यादित असतो आणि करणं वेगळं असतं. बोलण्यापुरता मर्यादित आणि करणं वेगळं असतं. ज्यावेळेला शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद गेले आणि त्यांनी ज्यावेळेला पहिला शब्द उच्चारला तो म्हणजे माय सिस्टर अँड माय ब्रदर्स, हा शब्द उच्चारल्यानंतर आणि सर्व जगाने टाळ्या वाजवल्या. जगाने टाळ्या वाजवल्यानंतर त्या स्वामी विवेकानंदांनी आपल्या हिंदू धर्माचं सर्व तत्वज्ञान आणि त्या ठिकाणी सांगितल्यानंतर एक सुंदर अशी दिसणारी स्त्री पुढे आली आणि ती आल्यानंतर तिने स्वामी विवेकानंदांना सांगितलं की स्वामी, तुमचं तत्वज्ञान, तुमचं ज्ञान फार अगाध आहे, महान आहे आणि मी दुसऱ्या सुंदर आहे. तुम्ही जर माझ्याशी विवाह जर केला तर आपल्याला होणारं अपत्य हे दिसायला सुंदर सुद्धा असेल आणि ज्ञानाने सुद्धा तुमच्यासारखं प्रगल्भ असेल. त्यावेळेला स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं, तुला जर एवढीच अपेक्षा असेल, मला फक्त सांगायचं काय की बोलणारं व्यक्तिमत्व हे तसं करतं काय, तसं वागतं का, नुसतं बोलण्याचा परमार्थ नकोय. स्वामी विवेकानंदांनी आणि तिला उत्तर दिलं, तुला जर असंच वाटत असेल तर मलाच तुझा पुत्र समज, मलाच तुझा मुलगा समज. म्हणजे बोलणं वेगळं आणि करणं वेगळं नाही. तसं आमचं परमार्थ बोलणं वेगळं आहे आणि करणं वेगळं आहे. आणि म्हणून तुकोबारा या ठिकाणी वर्णन करतायत, तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. कारण संतांनी जो परमार्थ केला तो सत्य परमार्थ केला आणि आम्ही जो परमार्थ करतो तो दिखाव्याचा परमार्थ आहे. आणि देवाला सुद्धा परमार्थामध्ये दिखावा केलेला आवडत नाही, संतांना सुद्धा दिखावा केलेला आवडत नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी कारण परमार्थ जो केला तो परमार्थ करत असताना आणि अनेक संकटातून तुकोबारायांनी भगवंताचं नामस्मरण सोडलं नाही. मुखाने सतत त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं, अनेक प्रकारच्या यातना सहन केल्या, परंतु नाम सोडलं नाही. आणि म्हणून आपण बोलताना सुद्धा काय बोललं पाहिजे तर एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, तेने ब्रह्मानंदू होय आघवा वागा. आणि म्हणून बोलण्याने आम्ही मुखामधून जे काही बोलू, कारण आपल्या बोलण्याने भांडणं होत असतात बरं का, संतांच्या बोलण्याने उपदेश होत असतो. हो, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. आणि आपल्या बोलण्याने बऱ्याच वेळेला भांडणं सुद्धा होत असतात बघ. म्हणून बोलताना सुद्धा शब्द तोलून मोपून बोलला पाहिजे. आणि म्हणून बडबड न करता जर बोलायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण, नाही तर बोलू नये. हो, एक छोटासा दृष्टांत सांगतोय की एकदा असंच झालं, एका नवीन मुलीचं लग्न झालं आणि ती शेतावर भाकरी घेऊन म्हणून चालली होती आणि गेल्यानंतर जात असताना मध्येच एक आजोबा बसले होते. झाडाखाली बसलेल्या आजोबांनी सहज तिला प्रश्न केला, का ग बाई कुठे चालली? म्हटलं शेतावर चाललेली भाकरी घेऊन. म्हटलं तुझ्या मोठ्या जाऊबाईच्या गळ्यामध्ये 2-3 तोळ्याची मला आणि सोनं दिसलंय, तुझ्या गळ्यामध्ये काही नाहीये. त्यावेळेला तिच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि जशी शेतावर गेली तशी रागाने आणि टोपली खाली आपटल्याबरोबर पतिराजांना कळालं काय झालं तर काहीतरी बिघडलेलं दिसतंय. आणि मग तिने पतिराजांना प्रश्न केला, माझ्या मोठ्या जाऊबाईच्या गळ्यामध्ये किती सोनं आहे बरं? त्याने म्हटलं तिच्या गळ्यामध्ये असेल आता 7-8 तोळं असेल, मग मला का 2-3 तोळे केलं बरं? तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार आला की हे सांगणारं कोणीतरी हिला भेटलं असेल म्हणूनच हा प्रश्न करते. आणि मग तिने त्या पतिराजांनी तिला म्हटलं कोणी सांगितलंय मला दाखवायला, चल बरं. गेल्यानंतर झाडाखाली बसलेल्या आजोबांना प्रश्न केला. म्हटलं सुनबाईला काय विचारलं बरं? सुनबाईला म्हटलं काहीच नाही सांगितलं, मी फक्त एवढंच विचारलं, मोठ्या जाऊबाईच्या गळ्यामध्ये 7-8 तोळं सोनं आहे आणि तुझ्या गळ्यामध्ये फक्त 2-3 तोळे आहे. त्या पतिराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त सहज बोलले आणि आमच्या घरामध्ये भांडणं निर्माण केली. आणि सहज बोलल्याने जर भांडणं घडतात, आमचे संत सहज बोलतात तर उपदेश घडतो. म्हणून आपण जर चांगलं बोलायचं असेल तर त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुका म्हणे माझं कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. आणि म्हणून तुकोबारायांनी जो परमार्थ केला तो सत्य परमार्थ केला. आणि म्हणून सत्य ज्यांनी परमार्थ केलेला आहे त्याचा दाता भगवंत आहे. सत्य संकल्पाचा दाता नाही, सर्व करी पूर्ण
मनोरथ. आणि म्हणूनच जर भक्ती आम्हाला करायची असेल, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू, देहाच्या निरासे पाविजे या ठाया, माझी ऐसी काया जवन हे, उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, येडा एका विण एक कामा नये, तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. म्हणून या कलियुगामध्ये जर परमार्थ करायचा असेल, भक्ती करायची असेल, तर ती भक्ती आणि संतांना शरण जाऊन, गुरुला शरण जाऊन, नवे नवे तर अंतःकरणापासून भक्ती केली पाहिजे. तर आम्हाला त्या भक्तीचं आणि योग्य काय ते फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संतांनी असा परमार्थ केला. हो, आमच्या संतांनी जो परमार्थ केला तोच परमार्थ बघा ना, छत्रपती शिवाजी महाराज हो यांनी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांच्या पासून आणि अनेक गोष्टी शिकून घेतल्या. ज्या समर्थ रामदास स्वामींना जेव्हा कळालं की छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा थोडीशी बाधा झाली आहे, त्यावेळी त्यांनी सुद्धा त्यांना उपदेश केला की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की या सगळ्या जनतेचं भरण पोषण मी करतोय, कोणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं या जनतेचं भरण पोषण मी करतोय, तेव्हा समर्थांना वाटलं की आपल्या राजांना सुद्धा थोडीशी काहीतरी झालेली आहे. आणि त्यावेळी त्यांनी त्या राजांना जवळ बोलावलं आणि एका दगडाच्या जवळ नेलं. एका आणि दगड फोडणाऱ्या आणि घण घेऊन त्याला बोलवा आणि दगड फोडायला सांगितला. फोडायला सांगितल्यानंतर दगड फोडला तर त्याच्यातून एक बेडकी निघाली. बेडकी निघाल्यानंतर त्यांनी सांगितलं या बेडकीचं सुद्धा भरण पोषण तुम्ही करताय का बरं? हो, तेव्हा राजांना कळालं की या बेडकीचं भरण पोषण तो पांडुरंग परमात्मा करतोय, मी फक्त निमित्त आहे. तसंच आहे, ज्या काही क्रिया आम्ही आयुष्यामध्ये करतो त्या सगळ्या भगवंत करत असतो, निमित्त मात्र फक्त आपण असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून भक्ती करत असताना त्या भक्तीमध्ये आणि शुद्ध भावाने, शुद्ध अंतःकरणाने भक्ती घडली पाहिजे. आणि म्हणूनच आमच्या संतांनी जी भक्ती आम्हाला सांगितली, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की भक्तीमध्ये नम्रता, भक्तीमध्ये भाव पाहिजे. आणि देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, देव भावाचा भुकेला आहे. आणि म्हणून भक्तीमध्ये जर भाव नसेल तर त्या भक्तीला काही अर्थ उरत नाही. अनेक संतांची यादी आपल्याला पाहता येईल, काकड्यामध्ये आम्ही वर्णन करतो. त्या प्रत्येक संतांनी कोणत्या जातीचा, कोणत्या कुळाचा, कोणत्या यातीचा आहे याचा विचार केला नाही, कारण देव भावाचा भुकेला आहे. सुदामाचे मुठभर पोहे त्या भगवंताला प्रिय गोड वाटले. शबरीची उष्टी बोरं सुद्धा भगवंताने काय केली तर आनंदाने खाल्ली. याला कारण काय तर त्या शबरीचा भाव काय होता, कारण शुद्ध ज्याचा भाव झाला देव दुरी नाही त्याला. त्या शबरीचा भाव शुद्ध होता आणि म्हणून भगवंताने त्या शबरीला सुद्धा काय केलं. पण आमचा भाव शुद्ध नसल्यामुळे आमच्या भावामध्ये काय आहे तर कुठेतरी आणि विकल्प आहे, कुठेतरी शंका आहे. आणि म्हणून शुद्ध भावाने जर आम्ही त्या भगवंताची भक्ती केली तर आम्हाला नक्कीच तो परमात्मा भेट दिल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच त्या भगवंताला आणि आपल्यापर्यंत यावं लागेल, कारण अनेकांनी त्या भगवंताचा दावा केला. आम्ही जर काकड्यामध्ये वर्णन केलं, त्या काकड्यामध्ये सजन कसा विकू लागे मास, माळ्या सावत्याचा खुरकू लागे, नरहरी सोनारा घडू फुंक लागे, चोखा मिळ्या संगे ढोळे ओढी. हो, अनेक संतांची यादी जर आम्ही पाहिली तर यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. अनेक जातीमध्ये, कुळामध्ये संत जन्माला आले, परंतु त्या भगवंताने त्यांची जात पाहिली नाही, त्यांचं कुळ पाहिलं नाही, त्यांचा फक्त काय पाहिला तर भाव पाहिला. आणि म्हणून देव भावाचा भुकेलेला आहे. देव कशाचा भुकेला आहे? भावाचा भुकेला आहे. आणि म्हणून भक्तीमध्ये भाव प्रधान आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जी तुकोबारायांनी भक्ती सांगितली, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू, देहाच्या निरासे पाविजे या ठाया, माझी ऐसी काया जवनो हे. आणि म्हणून आम्ही या देहावर उदास झालो पाहिजे. या देहाची जी काही आमची आणि या आसक्ती जी आहे ती आसक्ती कमी झाली पाहिजे. बघा ना, नुसतं पंढरपूरच्या वारीला जरी यायला सांगितलं तरी सुद्धा आम्हाला वाटतं 8 दिवस 10 दिवस 15 दिवस कुठे चालायचं बरं? कारण का हो, आम्हाला या देहावर जास्त प्रेम असतं. आणि म्हणून देहावरचं प्रेम काढून, संसारावरचं प्रेम काढून आम्ही जर भगवंतावर लावलं तर खरोखर आम्हाला भक्ती घडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव भावाने अनेक आणि संतांचं जर आपण पाहिलं तर फक्त भावाने देवाने आणि अनेकांना भेट दिली असेल. म्हणून भक्तीमध्ये भाव प्रधान आहे. आणि म्हणून भाव, ज्याचा भाव चांगला आहे
हो त्याला देव नक्कीच दिसल्याशिवाय भेट दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परमार्थ हा अवस्थेचा परमार्थ झाला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी फक्त अगदी थोडी काही मिनिटं घेणार आहेत ती म्हणजे आजच्या युगामध्ये जर आपण पाहिलं तर परमार्थ भरपूर जमात चालू आहे, पण काही गोष्टींच्या मध्ये आजचा तरुण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की त्यानंतर फक्त एक दिवस निघतो आणि हातामध्ये झेंडा घेतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गजर करून फक्त तो फिरतो, परंतु त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारत नाही. फक्त एक दिवस शिवजयंती साजरी करून उपयोग नाही, तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आणि आमच्या अंतःकरणामध्ये उतरवले पाहिजेत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जर पाहिलं तर शत्रूला सुद्धा काय वाटत होतं माहितीये, हो ज्या वेळेला आणि शाहिस्तेखानाची बोट तोडली त्यावेळेला त्या शाहिस्तेखानाच्या बहिणीने आवाज उठवला की भैया मेरी बेटी कहीं दिख नहीं रही है, मेरी बेटी कहीं दिख नहीं रही है. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला पळून नेलं असेल असं त्याला वाटलं. त्यावेळेला त्या बहिणीला वाटल्यानंतर त्या शाहिस्तेखानाने सांगितलं जरी तुझ्या मुलीला जर घेऊन गेला असेल तरी तिच्या केसालाही धक्का लागणार नाही याचा विश्वास मला आहे. हा विश्वास त्या दुश्मनाला सुद्धा होता, तोच विश्वास आम्हाला सुद्धा पाहिजे. कारण ज्या वेळेला कल्याणीची दौलत लुटली सुभेदाराची सून नजराना समजून आणली अबला आबाजीनं, त्यावेळेला खणानारानं ओटी भरून तिला परत माहेरी पाठवलं होतं हे त्या शाहिस्तेखानाला माहित होतं. म्हणूनच तर त्या शाहिस्तेखानाने सांगितलं तुझ्या मुलीला जरून शिवाजी महाराजांचे मावळे घेऊन गेले असतील तरी तिच्या केसालाही धक्का लागणार नाही हा विश्वास शत्रूलाही होता. म्हणून आमच्या तरुणांनी हा गुण त्यांच्याकडून घेतला पाहिजे की जर समाजामध्ये कुठेही जर वाईट प्रकार घडतात तर या प्रकारांना जर आजच्या तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांचे हे गुण जर घेतले तर असे वाईट प्रकार कुठेच घडलेले आपल्याला पाहायला मिळणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून ज्या संतांनी हा परमार्थ आपल्याला घालून दिला, जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा तेच सांगितलं, ज्ञानोबारायांनी सुद्धा तेच सांगितलं, नामदेवरायांनी सुद्धा भोळी भक्ती केली ज्या नामदेवरायांसाठी देव आला. हो त्या संतांनी आपल्याला जो परमार्थ सांगितलाय त्यांचं एकदा भजन करायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू, देहाच्या निरासे पाविजे या ठाया, माझी ऐसी काया जव नोहे. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य, देहाच्या निरासे पाविजे या ठाया, माझी ऐसी काया जव नोहे. शेवटच्या आणि चरणामध्ये फक्त शेवटच्या 2 मिनिटांमध्ये एवढंच सांगायचंय मला. आजच्या युगामध्ये आणि अनेक आपण मुलं पाहत असतो की इंजिनियर वकील डॉक्टर आजच्या युगामध्ये आपण मुलं पाहतो, परंतु आजच्या मुलांमध्ये संस्कार सुद्धा आम्ही जपले पाहिजेत. हो पण ते संस्कार लहानपणी आमच्या मुलांवर झाले पाहिजेत. हो कारण का कुंभार ज्या वेळेला माडकी घडवतो, माती घडवतो, मडकं बनवायचंय त्यावेळेला ती ओली असताना घडवतो. कारण माती ओली असताना जर त्याने विचार केला याचं रांजण बनवायचंय की माठ बनवायचं आहे हे तेव्हा घडवू शकतो. एकदा का त्याने माठ बनवलं आणि त्याच्यानंतर जर भट्टीमध्ये भाजल्यानंतर त्याचा जर विचार केला आता रांजण बनवायचं तर बनवता येत नाही. त्याचप्रमाणे ज्या वेळेला मुलं लहान आहेत त्याच वेळेला संस्कार त्यांच्यावर झाले पाहिजेत आणि ते संस्कार जर लहानपणी झाले तर अनेक मुलं आणि ही संस्कारक्षम घडल्याशिवाय राहणार नाही. कारण आत्ताचं हे विज्ञान युग आहे, कलियुग आहे. या कलियुगामध्ये पैसा कमवणं हे दुरापास्त आहेच आहे, पण त्यात जर परमार्थ असेल, संस्कार असेल तर आजच्या युगामध्ये जर आपण पाहिलं असेल अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. जर लहानपणी संस्कार झाले, छत्रपती शिवाजी महाराजांवर गर्भामध्ये संस्कार झाले. आपण आळंदीचं एक उदाहरण पाहिलं असेल की एक 9 वर्षाचं मुलगं ज्ञानेश्वरी मुखोद्गत करतं. हे कशाचं फलित आहे बरं, तर त्या गर्भावर झालेले संस्कार आहेत. आणि म्हणून संस्कार ही काळाची गरज आहे. जर संस्कार जर चांगले झाले तर नक्कीच तरुण पिढी मोठी झाल्याशिवाय घडल्याशिवाय राहणार नाही आणि असे संस्कार करण्याची आज गरज आहे. पण आजचा जर तरुण पाहिला तर मोबाईलमध्ये जास्त व्यस्त आहे आणि म्हणून आजच्या तरुणाने मोबाईलमधून थोडं बाजूला होऊन जर ज्ञानेश्वरी सारखं ज्ञान जर त्याने आपल्यामध्ये जर धारण केलं तर नक्कीच या कलियुगामध्ये सुद्धा अनेक विज्ञानी आणि तत्ववेत्ते घडल्याशिवाय राहणार नाही. एवढं अगाध माझ्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये, तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये, नाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये, नाथ महाराजांच्या भागवतामध्ये. परंतु आजचा तरुण फक्त पैशाच्या मागे धावतोय. पैसा कमवला नाही पाहिजे असं नाही, परंतु पैसा कमवत असताना आयुष्यामध्ये जर सुख समाधान प्राप्त करायचं असेल तर परमार्थ सुद्धा गरजेचा आहे. आणि म्हणून आजच्या तरुणाने परमार्थामध्ये आणि एक पाऊल पुढे ठेवून त्याने जर ज्ञानेश्वरी, भगवद्गीता
जर आपल्या अंतःकरणामध्ये जर उतरवली तर नक्कीच आपला सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच भक्ती करत असताना ज्ञान वैराग्य यांची गरज आहे. परमार्थ करत असताना त्याचबरोबर संस्कारांची सुद्धा गरज आहे. आणि ते संस्कार जर आजच्या पिढीवर झाले तर नक्कीच एक चांगला संस्कारक्षम तरुण आज घडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या अभंगामधून फक्त सार घ्यायचा एवढाच की भक्ती म्हणजे नम्रता, आपल्या अंगी नम्रता आली पाहिजे, प्रत्येकाच्या चरणावर आता नतमस्तक झालो पाहिजे. वैराग्य म्हणजे नको त्या गोष्टींचा त्याग आपल्याकडून घडला पाहिजे. आणि ज्ञान म्हणजे काय तर या देहावर जेवढं आम्ही प्रेम करतो तेवढं भगवंतावर जर आम्ही केलं तर नक्कीच आम्हाला त्या पारमार्थिक सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. असा या अभंगाचा भावार्थ आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. आ बोलिलेले कुरे वेडी वाकोडी उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध. देवा नाही उच्चारिला अधिकार म्यापुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा रखा पाया पैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध. ज्ञानदेव तुकारा. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकारा. देव तुकाराम. ज्ञानदेव तुकारा. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज, संत सोपान काका महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय.